तर हाय, मागच्या एक वीक पासून आम्ही जे व्हिडिओ टाकतोय इंस्टावरती, युट्यूब वरती, त्याच्यावरती इतके मस्त कमेंट्स येत आहेत, कॉन्टॅक्ट इतके येत आहेत आणि इतके लोकांच्या इन्क्वायरी येत आहेत. मला वाटलं नव्हतं की माझ्या 3 ते 4 व्हिडिओजला इतका व्ह्यू येईल. त्याच्यानंतर फॉलोअर्स जवळजवळ 300 वाढून गेले आणि मेन म्हणजे तुम्ही जो सपोर्ट करताय त्याच्याबद्दल थँक्यू. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी पुढच्या व्हिडिओत सांगेल तुम्हाला की मी नवीन प्रोडक्ट काय लॉन्च करतोय. तर आम्ही मागच्या 1 वर्षापासून यांच्या मागे लागलोय. हे जाम्स आहेत बेसिकली आणि हे त्याचे प्रोटोटाईप आहे असं म्हणता येईल, कारण की आम्ही 1 वर्षापासून याच्यावर रिसर्च करतोय. हे 1 वर्षापूर्वी बनलेले होते. एक फूड इंडस्ट्रीत आहे ना टेस्ट राहते, जेणेकरून आपल्याला वर्षभर प्रोडक्ट टिकेल का आणि ते त्याच्यात पास होईल का, तर त्याला नाही का ऑटो क्लेम वगैरे म्हणतात. ऑटो क्लेमची प्रोसेस बी याने पास केली. प्लस आम्ही तरी पण रिस्क न घेता 1 वर्ष यांना आम्ही स्टोअर करून ठेवलं होतं की 1 वर्षानंतर याच्यात काही बदल घडतायत का, तर एकदम नॉर्मली काहीच बदल वगैरे घडत नाहीये. आता याच्यात वापरलं काय गेलंय, तर हे प्रिझर्वेटिव्ह फ्री का, तर याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत, पर हार्मफुल केमिकल वाले प्रिझर्वेटिव्ह नाहीये. जे काही आहे ते नॅचरल आहे. उदाहरणार्थ आपण आपल्या घरी वापरला जातो सायट्रिक ऍसिड, लिंबू सत्व. तर आम्ही याच्यात एक लेमन ज्यूस वापरलेलं आहे आणि याच्यात 50% फ्रूटचा पल्प आहे. आम्ही टोटल जे जॅम बनवले त्याच्यात 50% फ्रूटचा पल्प आहे, 50% शुगर आहे. पण शुगर बी ही रिफाईंड नाहीये. जी आपल्या नॉर्थ कडे देसी खांड म्हटली जाते ती याच्यात आम्ही शुगर युज केलेली आहे. जी विदाऊट केमिकल ओळखली जाते ती आम्ही याच्यात युज केलेली आहे. आणि याच्यावर अजूनही अभ्यास चालू आहे. याची जी टेस्ट आहे त्याच्यात काही बदल होतात का 1-1 वर्षानंतर, त्याच्यानंतर आपण याला किती महिन्याची एक्सपायरी देऊ शकतो. मेन मोटो कोणत्याही प्रोडक्टचा तोच राहतो की हे टिकेल किती आणि हे समोरच्यासाठी चांगलं असून हे टिकेल किती, हे सगळ्यात महत्वाचं आहे.